लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव नावाचं गाव सध्या खूप चर्चेत आहे। सुमारे 150 उमऱ्यांच्या या गावातल्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली असल्याचा दावा केला जातोय। दुसरीकडे कुणालाही अशी नोटीस पाठवलं नसल्याचं वक्फ बोर्डानं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच तळेगावातील या प्रकरणामागचं संभ्रमाचं वातावरण का तयार झालंय, हे प्रकरण नेमकं काय आहे, बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। लातूर जिल्ह्यातल्या तळेगावातील ग्रामस्थांचा जीवन मरणाचा प्रश्न सध्या निर्माण झालाय। कारण गावातील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। वक्फ बोर्डाकडून संबंधित शेतकऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या। परिणामी या शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलंय। लातूरमधील वक्फ बोर्ड जमिनीचा वाद काय? लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगावातील ग्रामस्थांची शेती वडिलोपार्जित। तळेगावातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। संभाजीनगर येथील राज्य वक्फ न्यायाधिकरणामध्ये प्रकरणाची सुनावणी सुरू। वक्फ बोर्डाकडून तळेगावातील 103 शेतकऱ्यांना नोटिसा। आतापर्यंत 2 सुनावणी, पुढील सुनावणी 20 डिसेंबरला। वक्फ बोर्डाकडून जमिनी हडप करण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांचा आरोप। माझ्या नावाने 5 एकर जमीन आहे तळेगावमध्ये। त्या 5 एकरवर वक्फ बोर्डातर्फे आम्हाला नोटीस मिळाली जुलैमध्ये। ती नोटीस आम्ही आमच्या सल्लागार वकिलाला नेऊन दाखवली। त्यांनी म्हणले बाबा हे नोटीस तुम्ही घेऊन तुम्ही वकीलपत्र दाखल करा, तुमचे कागदपत्र दाखल करा। म्हणून आम्ही वकील 53 लोकांनी मिळून वकीलपत्र दाखल केलं। मेहरबान मुख्यमंत्री साहेब याने आमची जमीन लक्ष घालून आमच्याकडं आम्हाला जमीन द्यावे। ही जमीन आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही खातो, म्हणजे 125 ते 150 वर्षापासून आम्ही वाहतो। आणि ही जर जमीन गेली तर आम्ही रस्त्यावर येऊन आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर केलं होतं। मात्र विरोधकांनी यावर आक्षेप घेत आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय। वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणं यांचा समावेश आहे। वक्फ म्हणजे काय? अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला वक्फ असं म्हटलं जातं। ही संपत्ती स्थावर किंवा जंगम अशा दोनही स्वरूपात असू शकते। इस्लामिक कायद्याद्वारे मान्यता प्राप्त धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी कायम स्वरूपी मालमत्ता देणं म्हणजेच वक्फ। एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते। या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो। जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्याविरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावं लागतं। वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्या विरोधात आला तरी त्याला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही। सदर बाबीमध्ये एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। याद्वारे मी सांगू इच्छितो की वक्फ बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नोटिसा पाठवलेल्या नाहीत। मेरा यही कहना है कि अगर वक्फ बोर्ड ने नोटिस जारी की है तो ये काम ट्रिब्यूनल कोर्ट का है, वो देखे किसके पास मालिकाना पेपर है। अगर वक्फ बोर्ड में वो जगह रजिस्टर है और वक्फ की जगह है तो आज नहीं तो कल शेतकरी लोगों को वो जगह वापस देनी होगी। और अगर वो खेती की जगह शेतकरी लोगों की मिल्कियत है तो वो अपनी मिल्कियत के पेपर दे दे। और ऐसा 100 नोटिस भी अगर जो है वक्फ बोर्ड देता हो तो शेतकरी लोगों को कोई फर्क नहीं पड़ेगा। लातूरच्या तळेगावातील तब्बल 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। वक्फ बोर्डासंदर्भात राज ठाकरे काय म्हणाले? वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार आहे? माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कोणत्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनामध्येच हे विधेयक मंजूर करून घ्यावं। राज्य सरकारने पण अहमदपूर तालुक्यातील तळेगावामध्ये शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या दिशेत जाणार नाहीत हे पाहावं।
वक्फ बोर्डांना सुद्धा एका गोष्टीची जाणीव मला करून द्यायची, ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली. त्यावेळी लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी सरकारला परत केली होती, जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता, तसाच तो देशासाठी केलेला त्याग सुद्धा होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डाने पण दाखवावा. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं. देखिए, नियमबाह्य कुठलंही काम होणार नाही. हे सरकार नियमाने चालणारं आहे, लोकशाही मार्गाने चालणार आहे, संविधानाच्या मार्गाने चालणार आहे. त्यामुळे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही. वक्फ बोर्ड की जमीन है ऐसा अगर 7/12 पे है तो ठीक है, बिना 7/12 के तो कोई जमीन ले नहीं सकता है. 7/12 मालकी किसकी है वो देख कर ही करना पड़ेगा ना. वक्फ बोर्ड थोड़ी महसूल खाता है, ये जाके बोल देगा ये मेरी जमीन है. वो तो महसूल को तय कर. तळेगावातील शेतकरी गेल्या 3 ते 4 पिढ्यांपासून या जमिनी कसतात. त्यामुळे आता या जमिनी वक्फ बोर्डाच्या आहेत असा दावा जर कोण करत असेल तर तो त्यांच्यासाठी धक्काच आहे. कायदेशीर लढाईसाठी गाव सज्ज झालं असलं तरी 150 वर्ष वक्फ बोर्ड झोपलं होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय. आता महायुती सरकारने त्या संदर्भात त्वरित कायदे करून वक्फ बोर्डाची मनमानी थांबवावी अशी मागणी सुद्धा जोर धरतीये. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.